नमस्कार, आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। पैनगंगा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात यावे, भावी आमदार किसनराव वानखेडे यांची मागणी। उमरखेड तालुक्यातील मतखंड म्हणून ओळख असलेल्या खरोस, लोहरा, कारखेड, चातारी, कोपरा, बोरी, उंचवडत, शिंदगी गावांना भेटी दिल्या असता ऊसाच्या पिकाची विदारक परिस्थिती पाहावयास मिळाली। अक्षरशः ऊसाची शेतीच्या शेत पाण्याअभावी करपून गेली। धरण उशाला कोरडं घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। पैनगंगा नदी पात्रात कोरडे झाले आहे। वेळीच नदीपात्रात 1 किंवा 2 पाणी सोडले असल्यास शेतकऱ्याच्या ऊसाच्या पिकाची अशी परिस्थिती दिसली नसती। शेतकऱ्यांच्या ऊसाला पाणी दिसले नाही, परंतु शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी दिसून आले। धरणाला पाणी असून नियोजनाअभावी पिके करपून गेली अजूनही नदी पात्रात 1 पाणी सोडल्यास राहिलेल्या ऊसाची हानी होणार नाही। त्याचबरोबर कॅनलमधून सोडणाऱ्या पाण्याचे नियोजन करावे लागेल, अशी शेतकऱ्यांची मागणी असून करपलेल्या ऊसांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। येणाऱ्या 15 दिवसासाठी योग्य नियोजन झाल्यास मतखंडातील राहिलेला ऊस वाचू शकतो, अशी शेतकऱ्यांची भावना आहे। ऊसाची पाहणी करताना भाजपाचे सक्रिय ज्येष्ठ नेते भावी आमदार किसनराव वानखेडे, भाजपा ज्येष्ठ नेते परमानंदजी गरुडे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष परमानंद पाटील कदम, पंजाबराव देवसरकर, तुकाराम तासके, प्रकाश सुरोशे, राजकुमार जोशी व ग्रामस्थ शेतकरी बांधव उपस्थित होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम।